साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. 20 मे 2026 रोजी अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद यशस्वी. सोलापूरमध्ये हजारो औषध विक्रेत्यांचा भव्य मूक मोर्चा. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना AIOCD यांच्या वतीने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी डिस्काउंट पद्धती तसेच औषध व्यवसायातील अव्यावसायिक स्पर्धेविरोधात दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंद पुकारण्यात आला होता. या बंदला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून स्फूर्त प्रतिसाद मिळाला. AIOCDचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की ऑनलाईन औषध विक्रीबाबत अद्याप कायदेशीर स्पष्टता नसताना देशभरात सर्रास औषध विक्री सुरू असून यामुळे औषध व्यवसाय आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून 20 ते 50% दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारने ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 मधील नफा मर्यादेबाबत फेरविचार करावा, तसेच औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूशनचा अधिकार द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे. राज्य संघटनेचे सचिव अनिल नावांदर यांनी महाराष्ट्रातील बंद 100% यशस्वी झाल्याचे सांगितले. लोकशाही मार्गाने वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवित सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने सोलापूर शहरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो औषध विक्रेते आणि केमिस्ट बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चा 4 पुतळा येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे समाप्त झाला. मोर्चा दरम्यान ऑनलाईन औषध विक्री, अवाजवी डिस्काउंट पद्धती आणि औषध व्यवसायास बाधा आणणाऱ्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, MSMRI तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश वीरपे, बसवराज मनोरे, जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर काळे, मनीष बलदवा, शहराध्यक्ष विलास कारभारी, शहर उपाध्यक्ष श्याम बाहेती, शहर सहसचिव चैतन्य शेडके, शहर खजिनदार हमीद हल्याळ, जिल्हा संघटक सचिव प्रताप कांचन, अनंत चिटकुल, कय्यूम इनामदार, राजशेखर बारोडे, राम जोडमोटे, IMA अध्यक्ष डॉक्टर मंठाळे, हॉस्पिटल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर मस्के तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी अजित महामुनी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी औषध विक्रेत्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.